लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी प्रशासनाच्या तयारीने वेग घेतला असून 7 एप्रिल रोजी अहमदनगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा तब्बल 1344 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले। या प्रशिक्षणाला 71 कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती। या सर्व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले। या प्रशिक्षण सत्रावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती। शहरातील नंदनवन लॉन्स आणि भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय येथे 2 सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। पहिल्या सत्रामध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केंद्राची रचना, केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था आदींबाबतही माहिती देण्यात आली। तर दुसऱ्या सत्रात भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय येथे ईव्हीएम हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मतदान प्रक्रियेबाबत तयार केलेल्या व्हिडिओचे प्रसारणही या प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले। मतदान यंत्र हाताळणीबाबत केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे अजून 2 प्रशिक्षण संपन्न होणार आहे। तरी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहून निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उपस्थितांना केले। यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथही देण्यात आली। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।